नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी। गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ झाली आहे। तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा झळ बसतीये। ये तो सर गरीब आदमी के ऊपर ही मार पड़ रहा है। ठीक ना, पेट्रोल डीजल सारा महंगा हो गया, गैस उसे नहीं मिलता है। सरकार पहले जो था वो ठीक था, ये सरकार चेंज होने के बाद ना पूरा बुरा हालत गरीब आदमी के ऊपर ही सारा पड़ रहा है। का काम है, उनको गाड़ी तो निकालनी पड़ेगी। कारपूल कर रहे हैं जैसे कि बोला है, बट फिर भी पेट्रोल महंगा है तो डलवाना तो पड़ेगा, कोई ऑल्टरनेटिव है नहीं। इलेक्ट्रॉनिक कार इतनी महंगी है, बंदा खरीद नहीं पा रहा। और हमारा जो पेट्रोल का जो बजट बढ़ा है, हमारी सैलरी में इंक्रीज तो इतना हुआ नहीं है जितना पेट्रोल में पैसे बढ़ रहे हैं। और ऊपर से ट्रैवल इतना लंबा पड़ जाता है, हमारा 200 रुपये का तो पर डे का तेल ही है, 6,000 रुपये तो मंथली हम वैसे पेट्रोल पंप को ही देना पड़ता है। हमें 15-16 हजार में हम क्या कमाएंगे और क्या फैमिली को चलाएंगे अपना। जो वर्ल्ड में जो सिचुएशन चल रही है उसके अनुसार कोई दिक्कत नहीं है, पर बाकी ठीक अभी तो फिर भी कंट्रोल में, बहुत कंट्रोल में अभी भी बहुत। मैं कहूँ और देशों देखे और न्यूज भी आती है, आप सभी देखे हो। हाँ जिधर सिचुएशन ठीक हो जाएगी उधर डाउन आ जाएगा। आणि सध्या राज्यामधल्या या सगळ्या इंधन दरवाढीचे अपडेट्स घेण्यासाठी माझे 2 सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणखी काही प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत हळूहळू जोडले जातील। माझ्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरहून माझा सहकारी विजय शिडे आणि बुलढाण्याहून आहे जुगल पाटील। मी सर्वप्रथम आधी मराठवाड्यामध्ये जाणार आहे, संभाजीनगरमध्ये। विजय, सध्याची काय परिस्थिती, कारण आता तिसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे, काय एकंदरीत चित्र आहे सध्या? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहे ते वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। आज पेट्रोल 90 पैशाने वाढला आहे, तर डिझेल 94 पैशाने जे आहे ती वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे। मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी वर्ग आहे, मात्र आता शेतीसाठी सुद्धा इंधन मिळत नसल्याची परिस्थिती जी आहे ती त्यांच्यावरती सध्या वळवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या जर बघितलं तर पेट्रोलचे दर जे आहे ते वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पेट्रोल जे आहे ते 110 रुपये 44 पॉईंट जे आहे ते झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्याला याचा फटका जो आहे तो देखील बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक देखील आहेत। काय सांगाल, कसा याचा फटका तुम्हाला बसतोय नेमका? याचा सर्वसामान्य फटका म्हणजे सगळ्यात जास्त शेतकऱ्याला बसत येतो। आज डिझेल भेटणार, पेट्रोल 110 रुपये झालंय, शेतकऱ्याचा माल वाहतूक करता येईना, डिझेल साठी रांगा लागताय। आणि पंपवर आला ना ते म्हणजे 10 लिटर डिझेल देतो। 10 लिटर मध्ये नागर, 10 लिटर डिझेल मध्ये नागर होईल कशी? एकरी 7 ते 8 लिटर नागराला हे लागतंय डिझेल, आणि 10 लिटर देताय। कोण परत म्हणता वाहन घेऊन या। आता शेतकरी 5-6 किलोमीटर वाहन आणायचं म्हणलं तेवढं डिझेल त्या ट्रॅक्टरला किंवा वस्तूला यायला जायलाच लागतंय, मेहनत करायची कशी? तर आता हे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्यासमोर। आमचे राहणं तशीच आहे, काही नागडी राहिल्या, रोटा राहिल्या, सगळ्या गोष्टी खूप म्हणजे भयंकर परिस्थिती आहे। आणि ही सवय लावून ठेवली शासनाने, 1 लाखाचं अनुदान द्या, ट्रॅक्टर झाले। पहिले तरी बैलगाडीवर शेती लोक करत होते थोडं, आता ते पण म्हणजे पेट्रोल डिझेल मुळे खूपच आज गंभीर समस्या झाली। आमचे मात्र दरवाढ झाली, याचा कसा परिणाम शेतीवरती होतोय, पेट्रोल व्यवसायावर? कांद्याला भाव 2 रुपये, मार्केट कमिटीला न्यायला भाव 2 रुपये, आणि गाडी भाडावाला घेतो ते म्हणतो डिझेल भेटत नाही। मग आम्हाला गाड्या भाड्याने भेटाना, आणि डिझेलचा भाव वाढा, पेट्रोलचे भाव वाढा, खिशात शेवटी शेतकऱ्याचे येणार आहे ना। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही निकडे, यांचे भाव वाढत चालले। मग ताळमेळ बसणार ना शेतकऱ्याचा। सरळ सांगायचं म्हणजे 2 रुपये भावाचे बाजारात नेलं तर ते खिशातून पैसे द्यायला लागू राहिले त्या गाडी भाड्यावाल्याची। एवढी गंभीर परिस्थिती आमच्या शेतकऱ्याला, खूप बेकार परिस्थिती आहे। नक्कीच जर बघितलं तर सध्या दरवाढीचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यांना बसत असं शेतकऱ्यांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळतोय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहे ते आता गगनाला भिडल्याचे पाहायला मिळते। सिद्धेश, बरं विजय,